फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या किचनमध्ये। आज आपण बनवत आहोत कोथिंबीरची भाजी। तसे या भाजीबद्दल मला खूप जास्त काहीही बोलायचं नाहीये। तुम्ही फक्त रेसिपी बघा म्हणजे तुम्हाला कळेल की अशी भाजी, या पद्धतीची भाजी तुम्ही कधीच नसेल बनवली। अगदी चिकन मटनलाही लाजवेल इतकी अप्रतिम ही भाजी बनते। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर करायला विसरू नका। रेसिपीला सुरुवात करूया। घेतली आहे मी एक मोठी वाटी भरून कोथिंबीर। कोथिंबीर स्वच्छ धुवून मी हवेखाली म्हणजे पंख्याखाली सुकवून घेतली आणि नंतर कोथिंबीर मी बारीक चिरून घेतली। यामध्ये टाकायचं एक सपाट वाटी भरून चण्याच्या डाळीचं पीठ म्हणजेच बेसन, 2 मोठे चमचे म्हणजे 2 टेबलस्पून ज्वारीचं पीठ किंवा इथे तुम्ही कणिक सुद्धा वापरू शकता किंवा मग बाजरीचं पीठ असेल तर ते सुद्धा चालेल। लसण, अद्रक आणि हिरवी मिरचीचा ठेचा 1 मोठा चम्मच घ्यायचा। यामध्ये मी कुटताना थोडंसं जिरं सुद्धा टाकलेलं होतं। अर्धा टीस्पून जिरेची पावडर, अर्धा टीस्पून घ्यायची आहे धना पावडर, 1/4 टीस्पून घेतली आहे हळद, अर्धा टीस्पून किंवा मग चवीनुसार मीठ घ्या। 1 टीस्पून घ्यायचे आहे पांढरे तीळ किंवा काळे असेल तरी चालेल। हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। यामध्ये आता मी टाकते थोडं थोडं पाणी आणि ढोकळ्याला जसं बॅटर असतं ना आपलं तसं तयार करून घ्यायचं। अशा कन्सिस्टन्सीमध्ये हे बॅटर तयार करून घ्या। एक ताट घेतलं मी, ताटाला तेल लावून घ्यायचं सगळीकडून। तेल लावलेल्या ताटामध्ये हे सर्व बॅटर काढून घ्या आणि जर समजा तुम्हाला असं करायचं नसेल तर तुम्ही हे बॅटर थोडंसं घट्ट ठेवा आणि याचे गोल गोल असे गोळे सुद्धा बनवू शकता। तसं सुद्धा केलं तरी चालते। स्पॅच्युलाच्या साहाय्याने हे सगळीकडे व्यवस्थित पसरवून घेऊया। याच्यात तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे छोट्या छोट्या अशा वड्या करून वाफवल्या ते सुद्धा चालतं किंवा मग हे असं करा। खायला तर सेमच लागणार तुम्ही कसंही केलं तरी। सगळीकडून असं एकसारखं पसरवून घ्यायचं। गॅसवर एका पातेलीमध्ये मी आधीच पाणी गरम करायला ठेवलं। तुम्हाला स्टीमर मध्ये करायचं असेल तर तुम्ही स्टीमर मध्ये सुद्धा करू शकता। यावर झाकण ठेवून 10 मिनिट याला मीडियम फ्लेमवर वाफवून घ्यायचं, जसं आपण ढोकळा वाफवतो तसं। त्यासाठी लागणारा मसाला आता आपण तयार करून घ्यायचा आहे। कोथिंबीरची भाजी असल्यामुळे कोथिंबीरचा वापर आपण जास्त करणार आहोत। त्यासाठी घेतला आहे मी या 5 हिरव्या मिरच्या। या तिखट आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडं कमी जास्त करा। हा थोडासा एक अद्रकचा पीस, 7 लसणच्या पाकळ्या घेतल्या मी। या थोड्या मोठ्या असल्यामुळे मी 7 घेतल्या। जर छोट्या असेल तर तुम्ही 10 ते 12 घ्या। मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व साहित्य टाका। यामध्ये अगदी थोडासा लिंबाचा रस म्हणजे कोथिंबीर मसाला जास्त वेळ राहिला तरी कोथिंबीर काळी पडत नाही, आणि थोडंसं मीठ टाकायचं। अगदी थोडंसं पाणी टाकून मिक्सरला हे बारीक फिरवून घ्यायचं। याचं बारीक छान वाटण तयार करून घ्यायचं। कलर बघू शकाल आपण मसाल्याचा किती मस्त आला। हे मी 7-8 मिनिट वाफवू दिलं आणि नंतर मग पंख्याखाली ठेवलं थोड्या वेळ। याला थंड होऊ द्यायचं। थंड झाल्यानंतरच याला कट करायचं, कारण जर तुम्ही आधी कट केलात ना तर मग याचे तुकडे पडायची शक्यता असते। याच्या आता मीडियम साईजच्या आपल्याला वड्या कट करून घ्यायच्या। खूप छोट्या पण नका करू आणि खूप मोठ्या पण नका करू। या वड्या तुम्ही अशा पण खाऊ शकतात, खूप छान लागतात। अगदी कोथिंबीर वडी समजा, किंवा मग तुम्हाला जर घाई असेल आणि कोणी तुमच्याकडे पाहुणे येणार असेल तर तुम्ही अशा वेळेला ह्या वड्या बनवून ठेवा, स्टोअर करून ठेवा फ्रीजमध्ये, डब्यात झाकून ठेवून द्यायच्या। फक्त मसाला तयार करायचा आणि नंतर भाजीमध्ये या सोडायच्या। कढई तापायला ठेवली मी, त्यात टाकते थोडंसं तेल। या ज्या वड्या बनवल्यात ना आपण
त्या आता मी तेलामध्ये थोड्या फ्राय करून घेते. बिलकुल ऑप्शनल आहे. तुम्हाला फ्राय नसेल करायचं तर तुम्ही डायरेक्ट नंतर भाजी सुद्धा बनवू शकता याची. फ्राय करणं ऑप्शनल आहे, पण मी फ्राय करते. फ्राय केल्यामुळे काय होईल, आणखी छान टेस्ट येईल भाजीला. अगदी हलक्या हाताने फ्राय करायचं, या तुटल्या नाही पाहिजे. आणि या वड्यांना आपण खूप असं क्रिस्पी वगैरे काहीही करायचं नाहीये. फक्त तेलामध्ये याला 2 मिनिट परतवून घ्यायचं आहे बस. झालं, याला 2 ते 3 मिनिट मी परतवून घेतलं. या काढून घ्यायच्या ताटामध्ये. त्याच कढईमध्ये टाकायचं 2 मोठे चम्मच तेल. या भाजीला थोडंसं तेल जास्त असलं की ती जास्त छान लागते. तेल टाकल्यानंतर त्यात टाकायचा थोडासा हिंग, अर्धा टीस्पून मोहरी. मोहरी छान तडतडल्यानंतर अर्धा टीस्पून जिरे, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या जाडसर कुटलेल्या. बारीक नाही कुटायचं, याला थोडं जाडच ठेवायचं. लसूण थोडा गुलाबी होईपर्यंत परतवून घ्यायचा, म्हणजे लसणाचा कच्चेपणा निघाला पाहिजे. लसूण थोडा परतवल्यानंतर त्यामध्ये टाकायचे हे 2 मीडियम साईजचे बारीक चिरलेले कांदे. तुम्हाला चिरून नसेल टाकायचे तर तुम्ही याला मिक्सरमध्ये थोडंसं जाडसर काढून घेऊन सुद्धा टाकू शकता, किंवा मग चॉपरमध्ये बारीक करा. कांदा गुलाबी होईपर्यंत परतवून घ्यायचा. कांदे गुलाबी होत आले, त्यात टाकते मी ही प्युरी. 1 मीडियम साईजचा टोमॅटो, त्याला मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलं, त्याची प्युरी करून घेतली. टोमॅटो जास्त घेऊ नका, एकच टोमॅटो घ्या. यात टाकते मी अगदी थोडीशी हळद. परतवून घ्यायचं याला. 2 मिनिट झाकण ठेवून मीडियम फ्लेमवर होऊ द्यायचं, म्हणजे छान तेल सुटेल. 2 मिनिटांनंतर झाकण काढून घेऊया आपण. आणि आता यामध्ये आपण ही जी हिरवी प्युरी करून ठेवली आहे ती टाकायची. हाय फ्लेमवर थोडा मसाला पुन्हा एकदा परत परतवून घेऊया. आता मसाल्याला छान तेल सुटत आलं. यामध्ये टाकते मी 1 टीस्पून काश्मीरी लाल तिखट. हे फक्त कलरसाठी असतं, आपल्या सर्वांना तर माहीतच आहे. ऑलरेडी आपण तिखट मिरच्या यामध्ये टाकलेल्याच आहे. 1 टीस्पून कांदा लसूण मसाला. 1 टीस्पून घेतला आहे मी शाही गरम मसाला. तुमच्याकडे कुठलाही मसाला असेल तो घ्या. घरगुती मसाला असेल तरी सुद्धा चालतो. पुन्हा हे आपण व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे. झाकण ठेवून तेल सेपरेट होईपर्यंत हा मसाला होऊ द्या. तेल आता सेपरेट झालं असेल, कढईपासून बघू शकाल आपण किती मस्त कलर आला आणि सुगंध तर इतका छान येतोय. यामध्ये टाकायचं आता पाणी. नॉर्मल टाकलं तरी चालतं, गरम टाकलं तरी चालतं, कुठलेही टाका. पाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका. तुम्हाला भाजी किती घट्ट ठेवायची आणि किती पातळ ठेवायची. मी जवळपास याच्यामध्ये पाऊण ग्लास पाणी टाकते आधी, आणि नंतर तुम्हाला जर घट्ट वाटलं तर तुम्ही याच्यामध्ये तेव्हा मात्र नंतर गरमच पाणी टाका, थंड पाणी टाकू नका. ग्रेव्हीला उकळी आली. उकळी आल्यानंतर याच्यामध्ये आपण या फ्राय केलेल्या वड्या टाकूया. याच स्टेजला तुम्ही मीठ चेक करून घ्यायचं की मीठ व्यवस्थित आहे का. कमी असेल तर टाकून घ्या. आणि या भाजीला तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा, पण ही भाजी ना तेलाचीच खूप छान लागते, म्हणून मी थोडं जास्त टाकले. जर तुम्ही तेल बिलकुल कमी खात असाल तर बिलकुल जरुरी नाही की तुम्ही जास्त टाकावं. उकळी आल्यानंतर मी गॅस बंद केला आणि सर्वात शेवटी टाकायची अगदी थोडी कोथिंबीर, कारण आपण ऑलरेडी कोथिंबीरचा वापर भरपूर केलेला आहे. भाजी खाण्यासाठी तयार आहे. तयार झाली आपली चमचमीत अशी कोथिंबीरची भाजी. खरंच तुम्ही ही भाजी खाऊन बघा. याच्या पुढे तुम्हाला नॉनव्हेज सुद्धा फिक्कं वाटेल, इतकी ही टेस्टी बनते. तर तयार झाली आपली कोथिंबीरची चमचमीत भाजी. आपण सुद्धा नक्की ट्राय करा. पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.